33, 34, 35, 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44 फुटवे. 44 फुटवे झालेले एका म्हणजे 10 ब्यामध्ये 44. हा 10 ते आपण 4चा 15 हिशोब केलेला त्याच्यापेक्षाही पुढे जाते की नाही? पुढं आहे. मी आता ह्या क्रोतनं बघितलं तर 20 क्विंटलच्या पुढे जायला पाहिजे. म्हणजे 100 10 पटीने वाढ आहे 100% म्हणजे वाढायला 10 पोती जर तुमची निघत असतील तर 20 पोती निघणार, म्हणजे 100% 10 पोती एक्स्ट्रा निघणार आहे. 100% निघणार यात. आणि दुसरी गोष्ट, दाणे आपण काढलेले आहेत, जर दाणे पण बघितले तर एक नंबर दाणे आहेत असे, म्हणजे पूर्ण भरलाय गहू 100%. सगळं ठसठशीत दाणे मोठे झाले सगळे. नमस्कार, नमस्कार सर. तुमचं नाव आणि पत्ता सांगा ना सर. संजय सुभाष चुडमुंगे, शिरोळ, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. मुक्काम आपला पोस्ट शिरोळ. मोबाईल नंबर 95 29 49 29 81. आता जर बघितलं तर गव्हाची परिस्थिती एक नंबर आहे, म्हणजे आता काढणीला आलाय. होय. तर काय यासाठी तुम्ही काय ट्रीटमेंट वापरलेलं? त्याला आम्ही सुरुवातीला ज्या वेळेला बी टोकनलं हा. त्या टोकनाच्या आधी 4 बी पोती कधी टोकनलेलं साहेब? हे 27 नोव्हेंबरला. 27 नोव्हेंबरला 27 टोकनलं. नोव्हेंबरला. 27 नोव्हेंबर जर बघितलं तर यावर्षी भयानक थंडी होती. होय. मग तुमची उगवण क्षमता झालेली का चांगली? उगवण क्षमता फास्ट झाली होती. बरं, त्या कशामुळे झाली फास्ट? ते आम्ही कृषीधन पहिला सुरुवातीला एक 4 पोती इसकटलं होतं याला. म्हणजे भेसळ डोस मध्ये तुम्ही हा. एसबीटी कंपनीचं कृषीधन कृषीधन टाकलं होतं. टाकलं होतं. बरं. टोकन म्हणजे सुरुवातीला पहिला तुम्ही हा. खत टाकून घेतला आणि त्यानंतर बी टोकन. त्यानंतर बी टोकन. बरोबर ना? होय होय. हा. खत टाकून मात्याला करून घेतलं. बरं. त्यानंतर बी टोकनलं. मग त्याचा काय फायदा झाला तुम्हाला? त्याच्यामुळे उगवण शक्ती फास्ट झाली हिची. हा. आणि टाकलेला बी जो आपण सगळा गाठला होता, सगळा टोटल बी सगळा उगवला. म्हणजे जेवढं बी तुम्ही टोकनलेलं होतं तेवढं सगळं बी उगवलं. सगळं उगवलं. बरं. तणामध्ये काय फरक दिसला का सर तुम्हाला? तण ह्यात 99% तण आलं नाही. म्हणजे कमी प्रमाणात एकदम कमी, म्हणजे एकदम कमी मोजक्या प्रमाणात आलं होतं. आलं. तणाचं प्रमाण एकदम कमी होतं. कमी झालं. फक्त उगाच कृषीधन टाकलेलं का त्याच्यासोबत आणि दुसरं काय खत? दुसरं काय खत नाही टाकलं. फक्त कृषीधनची 4 बॅगा 4 टाकल्या. बॅगा टाकल्या. त्यानंतर काय बदल दिसायला लागला तुम्हाला? त्याच्यानंतर ही फुटव्याची संख्या वाढली होती जास्त. म्हणजे फुटवा चांगला झाला फुटवा होता चांगला झाला. भेसळ डोस टाकल्यामुळे. बेसर डोस टाकल्यामुळे. म्हणजे टोटल आता ह्याला लोंबी आपण धरलेले जे बघितलं तर 40 लोंबी आहे एकाला. 40 म्हणजे एका 38च्या ह्याला 38-40 लोंब्यांची संख्या. आपण एक सरासरी बीज त्यात टाकलं होतं तर एक 10 ते 15 बी आपण टोच्यामध्ये टाकलं म्हणजे होतं. 10 ब्या टाकल्या होत्या, हा. त्याचे 40 झाले. 40 म्हणजे एकाच 4 असा हा, एकाच 4 असा गुणाकार करता येईल आपल्याला. गुणाकार करता येईल. म्हणजे एका बीला 4 फुटवे 4 झाले. फुटवे. याच्या आधी काय परिस्थिती होती सर? याच्या आधी आम्ही ज्या वेळेला वापरत नव्हतो त्यावेळेला एवढा फुटवा होत नव्हता. हा. ही जी हाईट जी वाढलेली आहे ही आता आपल्या आता कमरेच्या जर हाईट लेवलला आलेली आहे. बघितली तर सर तुमच्या कमरेला लागते. कमरेच्या लेवलला आहे. तुमच्या कमरेला लागते. एवढी हाईट काही वाढत नव्हती. आता जर रुंबीचा आकार बघितला तर असा तळव्यावर ठेवा. बघा, पूर्ण असा तळवा भरून लुंबी जात्या. आणि दाणे जर संख्या बघितली तर पूर्ण टपोरे दाणे आहेत एकसारखे, पूर्ण तळाबरोबर. आता ह्याच आपण दाणे काढल्या ते जवळजवळ लोंबीची लांबी सर आपल्या तळ हाताएवढी झालेली आहे. तळ हाता एवढी झाली. हो, तळ हाता एवढी, पूर्ण हात मागतोय. आणि दुसरी गोष्ट, दाणे आपण काढलेले आहेत, जर दाणे पण बघितले तर एक नंबर दाणे आहेत असे, म्हणजे पूर्ण भरलाय गहू 100%. ठसठशीत दाणे मोठे झाले सगळे. आता पूर्ण प्लॉट आता काढणीला आलेला आहे. जर सर बघितलं तर गव्हाचा कालावधी हा 3.5 पावणे 4 महिन्याचा असतो. मग तुमचं 3 महिन्यात काय येण्याचं कारण काय? तेच आम्ही आता जे वापरलं का नाही कृषीधन, त्याच्यामुळे अधिक ते आम्ही 2-3 फवारण्या घेतलेल्या आहेत त्याला. कुठल्या फवारण्या आता घेतल्या? आपण ते क्रॉप फूट आणि एनर्जी, म्हणजे क्रॉप बुस्टर, एनर्जी बुस्टर आणि फ्रूट बुस्टर, जे एसबीटी ची 3 उत्पादन आहेत. ती तिन्ही फवारण्या घेतल्या. बरं. अशा 3 फवारण्या घेतल्या त्याला. म्हणजे त्याच्यापेक्षा साईज मोठी झालेली आहे. म्हणजे जसं बी आणलेलं त्याच्यापेक्षा दाणे मोठे झाले आता जे आपल्या शेतात उगवले. होय होय. मग हे कशामुळे शक्य झालं सर? हेच साईज बुस्टरमुळे शक्य झालंय.
म्हणजे साईज बुस्टरची फवारणी केल्यामुळे एकदम गव्हाचं दाणं जे होतं ते ते मोठं झालं. मोठं झालेलं आहे. त्याची साईज चांगली झाली. साईज चांगली झाली. बरं. मागच्या वेळेला व्हिडिओ ज्या वेळेला तुमचा केला होता ह्याचा आमचा म्हणजे कोथिंबीरीचा, कोथिंबीरचा हा. त्यावेळेला मक्का आणि कोथिंबीर ह्यात होती. हा. तोच बेड आहे, त्यात फक्त बैलाने आऊत करून घेतलंय. म्हणजे फक्त त्या सरी सरी- उजरून घेतली सरी उजरून आणि घेतली, गहू टोकन. त्यात गहू टोकनला. बरं, हे एक 1 2 3 हा. 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 फुटवे. 44 फुटवे झालेले एका म्हणजे 10 ब्यामध्ये 44. हा, 10 ते आपण 4चा 15 हिशोब केलेला त्याच्यापेक्षाही पुढे जाते की नाही? पुढं आहे. पण असं उत्पन्न आणि असं एवढं हे म्हणजे एवढी वाढ किंवा एवढी लोंढी फुटवे. जाड फुटवे असं कधी आलं नव्हतं. आलं नाही. हे पहिल्यांदा याच्या आधी कधीच नाही दिसलं असं. एक बोर्ड पण बसते जास्त आहे, लांबीला पण भरपूर आहे. होय. जवळजवळ एक वितीच्या पुढं आहे. पान आहे, पण लांबड आहे. मोठा आहे. हो का? युवराज सर नमस्कार. नमस्कार. तो इतर जे शेतकरी आहेत त्यांना जर तुमच्याशी संपर्क साधायचा झाला तर तुमचा एकदा मोबाईल नंबर आणि तुमच्या शॉपचं नाव सांगा. माझं नाव युवराज सुभाष चोडमुंगे, राहणार शिरोळ, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. माझ्या शॉपचं नाव आहे माऊली ॲग्रो आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर 96 89 37 44 36. सर तुम्ही आता जे इतर गहू उत्पादक शेतकरी आहेत त्यांना काय सल्ला द्याल सर? नाही 100% त्यांनी SBTच जे प्रोडक्ट आहेत सगळं ते सगळं वापरावं. खरोखर फायद्याचं आहे आणि त्याच्यामुळे भरपूर भरघोस उत्पन्न निघतंय. आणि आता हे जे तुम्ही म्हणला की तुम्ही आता जे सांगितलं ते जरा परत सांगा शेतकऱ्यांना. ज्या टोच्यात म्हणजे ज्या लोंबीत ज्यादा बी टच भरलेलं जे असतंय पीक असतंय म्हणजे जे म्हणजे पीक जोरदार भरलेलं असतंय की नाही, तोच गड्डा असा हलवल्यानंतर एकदा हलवल्यानंतर एक 2-3 वेळा असा हलवून एका जागेला डुलतो. डुलतो. आणि जे इतर पोकळ जे म्हणा किंवा लोंबीत कमी दाणं किंवा कमी साईज जी झालेले असतात ते असं एकदा हलवून सोडले की ते एकदा जाऊन येऊन धडकून परत स्टॉप थांबते. म्हणजे ह्याच्या दाणं जास्त आहेत त्यामुळे ते जास्त मुवमेंट जास्त वेळा असेल लवचिकता येते. बरोबर. यांच्या ह्या रासायनिकच्या फवारणीमुळे 75% आता सध्या म्हटलं तर कॅन्सर युक्त आमचा तालुका ओळखला जातोय. म्हणजे कॅन्सरग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो शिरोळ तालुका. मग ते परत तुम्हाला नको आहे म्हणून तर आम्ही ह्या क्षेत्रात ऑर्गॅनिक मध्ये वळलोय आणि आम्ही हेच करत राहणार. तर खर्चाच्या बाबतीत काय दिसतंय तुम्हाला? खर्च कमी आहे. इतर रासायनिक पेक्षा खर्च जवळजवळ नाही म्हणला तर एक 30% तर खर्च कमी येतोय. 30% खर्च कमी येतोय आणि त्याच्यापेक्षा 60% उत्पन्न वाढतंय. म्हणजे खर्चापेक्षा उत्पन्न डबल आहे. डबल. कितीची अपेक्षा आहे सर या एकर मध्ये? आता सरासरी बघायला गेलं तर 1 एकरात 10 ते 12 पोती निघतात. हा. 10 ते 12 म्हणजे तुम्ही रेग्युलरला ह्यात आता कमीत कमी आता ह्या ग्रोथनं बघितलं तर 20 क्विंटलच्या पुढे जायला पाहिजे. म्हणजे 10 पटीने वाढ आहे. 100% वाढ. 10 पोती जर तुमची निघत असतील तर 20 पोती निघणार. म्हणजे 10 पोती एक्स्ट्रा निघणार. 100% निघणार. एवढा विश्वास कसा काय सर तुम्हाला? ह्या आता लोंबीवर आणि एका लोंबीतलं निघलेलं तुम्हाला बी दाखवलं. एका लोंबीतलं बिल. आता हे जर बघितलं तर आपण एकच लोंबी काढलेली, त्यात बी जर मोजल्या तर 40-45च्या पुढे जातील. लहानपणापासून आतापर्यंत बघत येतोय वडिलांनी पिकवला गहू कधी, पण एवढा जोरात कधी आला नाही. आता पहिल्यांदाच आलेला. तुम्ही समाधानी आहात का सर? भरपूर समाधानी आहे. नक्की समाधानी. 100% तुमच्या चेहऱ्यावरून समाधानच दिसतंय सर. 100% समाधानी. चालेल सर, धन्यवाद सर. नमस्कार.